मोबाईलकडून मोबाईल द्यायचा असं हां. आता आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चप्पल न घालण्याचा पण केलेला आहे. आजही आपण अनवाणीच फिरत आहात, काय सांगा? यावर्षी गेल्या 50 वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस 1 जून ते पाऊस संपेपर्यंत 1278 मिलीमीटर पाऊस झाला आणि उन्हाळ्यामध्ये 14 मे ते 1 जूनपर्यंत 173 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास 1450 ते 1500 मिलीमीटर पाऊस झाला. आणि या पावसामुळं या जिल्ह्यामधला जो शेतकरी होता तो शेतकरी आज देशोधडीला लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की पाऊस इतका मोठा आणि जोरानं पडला की आज त्या शेतकऱ्याचं उत्पन्न नगदी पीक असणारं सोयाबीन तर गेलंच गेलं, परंतु त्याच्या शेतातली जी कसदार जमीन आहे, वरचा 6 बोटाचा सकस थर जो आहे तो जमिनीचा वरचा थर हा पाण्यानं वाहून गेला आहे. त्याच्यामुळं या पाण्याचा या जमिनीवर दीर्घकालीन परिणाम झालेला आहे. आणि आपण बघितलं की या जिल्ह्यामध्ये जवळपास महिन्याला 14-12 आत्महत्या होतात. आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि एकीकडं पावसाचा कोप झाला. आणि आपण बघितलं गेल्या 40 वर्षात तर दर 3 ते 4 वर्षाला कोरडा दुष्काळ पडतोय. कोरडा दुष्काळ आणि आत्ता पडलेल्या पावसामुळं हा पडलेला ओला दुष्काळ आणि या दुष्काळामुळं या पावसामुळं ही जमीन जी खरडून गेलेली आहे या जमिनीच्या उत्पन्नावर या पुढच्या 20 वर्षामध्ये परिणाम होणार आहे असं मला वाटलं. आणि मी दसऱ्याच्या निमित्तानं कळंब तालुक्यात खामसवाडीला संध्याकाळी 4-5 वाजता दर्शनाला जात असताना मला काही शेतकरी भेटले, काही आमच्या माता भगिनी शेतकरी भेटले. त्यांनी रडत रडत त्यांच्या शेतीची कहाणी सांगितली आणि मी त्या दिवशी ठरवलं की आपण शेतकऱ्यासाठी लढायचं आहे आणि हे लढायचं आहे म्हणजे त्याची आपल्याला दररोज पावली जाणीव व्हावी. म्हणून मी आई रोकडेश्वरीच्या दर्शनाला गेलो. दर्शन करून आल्यानंतर मी चप्पल घालायची सोडून दिली. आज जवळपास 3 महिने मी अनवाणी फिरतो आणि मी यासाठी लढणार आहे. शासनानं सांगितलं की कर्जमाफी करू म्हणून, परंतु कर्जमाफी करून नुसतं चालणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी सातत्यानं कर्ज भरलंय, पीक कर्ज भरलंय, त्या शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही माझी प्रामुख्यानं भूमिका आहे. आणि यासाठी सुद्धा मी लढत राहणार. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, हे मात्र 100% निश्चित. हे राजकीय पद नसताना मग आता कशी म्हणजे भूमिका असणार आहे तुमची यापुढे? मी गेल्या 25 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी प्राधान्यानं मी कुठल्याही पक्षात असलो तरी शेतकऱ्याच्या बाजूनं आवाज उठवायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी कुठल्या पक्षात राजकीय असो अथवा नसो, मी शेतकरी, शेतमजूर, दीन, दलित, अल्पसंख्याक, मागास या सगळ्यासाठी लढत आलेलो आहे. त्याच्यामुळं मला पक्षाची अशी काही गरज वाटत नाही. मी निश्चित लढणार, या शेतकऱ्याच्या या न्यायी मागण्यासाठी निश्चित लढणार, हे मात्र ठाम आहे. त्याला पक्ष कुठंही आडवा येऊ शकत नाही.